आजपासून राज्यामधल्या रुग्णालयांच्या ओपीडी बंद आहेत। सीसीएमपी पात्र बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी प्रस्तावाला त्यांनी विरोध केलाय। क्रॉसपॅथीला विरोध आहे, सर्व वैद्यकीय पद्धतींना नाही असं मार्डनं म्हटलंय। वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षेला धोका असल्याचं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे। निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा देखील आरोप करण्यात येतो। राज्य सरकारपुढे आमच्या एवढ्याच मागण्या आहे की हे जे ब्रिज कोर्स सीसीएमपी करून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जे त्यांना रजिस्ट्रेशन देत आहे की हे जे लोक होमिओपॅथीवाले डॉक्टर्स आहेत, जगविख्यात आहे यांची होमिओपॅथी, हे त्यांच्या काउन्सिलमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड आहे। आता यांना ड्युअल रजिस्ट्रेशन होत आहे। हे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे की मॉडर्न मेडिसिन जे MBBS पासआउट होऊन ज्यांच्या प्रॅक्टिससाठी जे रजिस्ट्रेशन आहे तेही यांना देण्यात येत आहे। तर हे क्रॉसपॅथी कुठेतरी पेशंटच्या रुग्णांच्या हितासाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी, क्वालिटी हेल्थकेअर मेंटेन ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटनी याच्यावर कुठेतरी रोक आणायला हवी, ह्याच आमच्या मागण्या आहे। आणि MBBS आणि मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर्सच्या लायसन्ससाठी असावी असं आमचं ठाम मत आहे आणि क्रॉसपॅथी नसावी। राहिला प्रश्न आयुष डॉक्टर किंवा होमिओपॅथी डॉक्टर जे ग्रामीण भागात सेवा देतात, तर शासनाकडे आज मुबलक प्रमाणात MBBS डॉक्टर अवेलेबल आहेत। त्यामुळेच तर शासनाने MBBS डॉक्टरांची बंधपत्रित सेवा ही यावर्षीपासून रद्द केली आहे। त्यामुळे आपण शासनाने आणि सर्व जनतेने हा विचार करावा आणि क्रॉसपॅथीला ठाम विरोध करावा आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा व चांगल्या दर्जाची पेशंट केअर, भले ती कोणत्या पॅथीची असो, त्याला एक न्याय मिळवून द्यावा, हीच आमची सर्वांची मागणी आहे।